चलो खाना खाने गुलाब जामुन हानते फायनली खाणे भेटलं इथं. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. मस्त आहे. तर काही जेवण वगैरे सगळं झालं. आता अतुल शेट्टी फुल दाबून गुलाब जामुन आणले 4-5 वाट्या. तर हे गाईच कसे आहात सगळे, स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये. तर गाईच आता वाजले सकाळचे 8:30 आणि मी उठलो होतो 7:30ला. तर मला तर माहिती आहे मी अर्धा 1 घंटा आधीच उठत असतो. तर आता मम्मी पप्पा येणार आहेत गावाकडून. पप्पा थांबणार आहेत आत्याच्या घरी, मम्मी येणार आहे आणि मामा ते पण येणार. सर आमच्या घरातला पसारा बघू शकतो तुम्ही. किचन दाखवतो. किचन काल धुतले होते, आज थोडेफार राहिले. तर गाईज मला आज जायचं आहे आपल्या गणेशच्या घरी. गणेशच्या घरी वास्तुशांतीचा कार्यक्रम आहे. तर आम्ही जाणार आहे 4 वाजता. तर हे मी तुम्हाला सांगायचंच विसरलो. तर काय विषय नाही. तर आता आवरून वगैरे घेतो, आंघोळ वगैरे करून घेतो. दादा गेला ऑफिसवर. आता मी आंघोळ वगैरे करतो, नाश्ता वगैरे सगळं झालं आहे. पसारा गिसारा सगळं आवरून घेतला. आता गॅसवर पाणी ठेवतो तापवायला. हे बघा आमच्या घरी गिझर असून पप्पांनी गिझरला बटन पण नाही लावलं, म्हणजे पॉवर ऑनचं नाही का असं. हे बटनच नाही लावलं पप्पाने. आणि गिझर 2 वर्ष झाले तसंच आहे. पाणी वगैरे तापवून ठेवून दिले. तुम्ही घर बघू शकता आता मी कसं आवडले. मी घर आहे ना एवढं साफसफाई ठेवतो. मम्मी पण म्हणते साफसफाई करते. तर आम्हाला जेवायला डबा नाही, आम्ही घरीच खातोय काय पण म्हणून. काल बिर्याणी आणली होती. परवा दिवशी बिर्याणी म्हणजे व्हेज बिर्याणी आणली होती, नॉनव्हेज नाही. आम्ही चिकन आता मार्गशीर्ष चालू आहे, खात नाही. तर आता माझ्या मावशीने मला डबा आहे ना चंदननगरहून इथं आणून दिला. त्यांचं घर 20 ते 25 किलोमीटर आहे वाटतं. त्यांनी काकांजवळ डबा दिला पाठवून. आणि आता आम्ही जेवण वगैरे सगळं घेतो करून. मला गणेशच्या घरी पण जायचं आहे 4 वाजता संध्याकाळी. तर तुम्ही गणेशचं घर बघायला विसरू नका. गणेशच्या घरची वास्तुशांतीची पूजा पण तुम्हाला दाखवणार आहे. आपला मोबाईल पण चार्जिंगला लावला आहे आयफोन. तर काहीच आता आंघोळ वगैरे सगळी झाली आहे. आता देवांना फुलं पण अर्पण केलेत आणि अगरबत्ती वगैरे सगळं लावून झालं आता माझं. तर आता मी तयार होतो. आता तर मी काय जाणार नाही गणेशच्या घरी. आता मी तात्पुरतं आपलं काय पण घालून घेतो, नंतर जायच्या वेळेस चांगले कपडे घालतो. तर आता पटापट कपडे वगैरे घालून घेतो आणि मावशीने डबा दिलाय तो जेवण घेतो, कारण की खूप भूक लागली आहे. रात्रीचं उरलेलं मी नाश्त्याच्या ऐवजी घेतलं होतं खाऊन. तर गाईज मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. तर मला डेली ब्लॉग टाकले पाहिजे की नाही हे सांगा तुम्ही, कारण की मला कन्फ्यूज होते. कंटेंट भेटत नाही, काय टाकू कंटेंट, काहीच भेटतच नाही आहे राव. इथं ना मला छोटा भाऊ आहे, माझा दादा तर ऑफिसला जातो, तो तर काय ब्लॉगमध्ये येत नाही. काय कंटेंट काय टाकू तुम्हीच सांगा. जर चॅलेंज वगैरेचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅलेंजचे व्हिडिओ टाकू, कारण की डेली ब्लॉग तुम्हाला बघायला आवडत असेल तरच सांगा, कारण की मी चॅलेंज करू शकतो. श्लोक अक्षदा येणार आहेत आता गावाहून, तर त्यांच्यासोबत कॉमेडी व्हिडिओ वगैरे काय पण कंटेंट टाकू शकतो मी. चॅलेंज सांगा तुम्ही चॅलेंज सांगा कमेंटमध्ये. तो चॅलेंज मी ॲस्पेक्ट करणार आणि पुढच्या ब्लॉगला तो चॅलेंज व्हिडिओ टाकणार आहे, अपलोड करणार आहे. तर तुम्ही मला सांगा कुठला चॅलेंज करायचा. तर पटापट आत्ताच कमेंट करा, कारण की आपल्या चॅनल ग्रो करायचं आहे. 600 सबस्क्रायबरच आपलं चॅनल अडकलं आहे. आपल्याला मॉनिटाईज करायचं आहे चॅनल. पटापट पैसे चालू झाले पाहिजे. आणि हां, मम्मी पप्पा ते मामासोबतच निघालेत आणि मम्मी पप्पा आत्याच्या घरी थांबणार आहेत. आत्या मम्मी पप्पा आणि आत्याची मुलगी जिचा हात फ्रॅक्चर झाला आहे ती पण येणार आहे इकडं आता. तर आता तर ब्लॉगला खूप इंटरेस्टिंग होणार आहे ब्लॉग. त्यांच्यासोबत काय कंटेंट टाकू हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. पटापट आत्ता लवकर सांगा. तर आता पटापट प्लेट घेतो. तर गाईज माझं जेवण रेडी आहे. हे आपली भाजी चपाती आणि याच्यात भाजी आहे, याच्यात तूप आहे. तर पटापट जेवण वगैरे करतो, मग तुम्हाला भेटतो. तर गाईज आता मला जायचं आहे गणेशच्या घरी. वास्तुशांतीची पूजा आहे. तर त्यासाठी मी गिफ्ट घेतलेलं आहे, त्याला फक्त आता पॅकिंग करायची आहे. तर आता म्हणजे मी अतुल दादाचे 2 नवीन शर्ट घेणार आहे, ते शर्ट घालून गणेशच्या घरी जाणार आहे. तर आता मी तात्पुरते घालतो, तिथं गेल्यावर नवीन शर्ट घेतो आणि मग जातो आम्ही गणेशच्या घरी. तर गाईज आता आम्ही निघालो आहे गाडीवर.
बाबून मी. तर आता तुम्हाला तिकडे गेल्यावर भेटतो. तर गाईस आता अतुल शेटच्या दुकानात आलोय. अतुल शेट इधर आहे. अतुल शेट शर्ट दिखाव. अतुल शेटच्या इथून शर्ट घ्यायचं मस्त घालून जायचं आता. अतुल शेटची फुल हवा आहे. अतुल शेटच्या शॉपला विजिट करा पटापट कपड्याच्या. पटापट या लवकर अतुल कलेक्शनला विजिट करा आणि भारी भारी माल न्या करून टाका. हे बघा अतुल शेटचं दुकान. भरपूर सारी व्हरायटी आहे. पटापट शॉपला विजिट करा. तर गाईज फायनली शर्ट घेतलेलं आहे. कसं दिसतंय कडक ना. तर आता जातो आम्ही. इथं वाघ आहे. आपल्याला बघून घाबरले पाहिजे लोक. अतुल शेट इधर हो गए रेडी. जाकिर भाई पहन के चलो गाड़ी निकालो जरा. कसे आहे कपडे दादा? अतुल कलेक्शनला विजिट करा पटापट. पॅकिंग करायला थांबावं लागलं आता. पिंपरीमध्ये अजमेर ना. तर गाईज आम्ही ना आता लोकेशन बघून चाललोय गाण्याच्या घरी. गाण्याला आता सर्व म्हणजे फोटो फ्रेम आहे ना ती देऊ आणि येऊ जेवण वगैरे करून. फुल गुलाबजामुन आणू. ए रहा नहीं जाता. तड़प ही ऐसी है ना. अतुल शेट गुलाबजामुन वगैरे हालू मस्त. गाणी गेलाय. रस्ता भुलवून टाकलाय सगळा. हो रस्ता कायला भुलवत आहे राव. तर आता आम्ही ना गिफ्ट पॅक करायसाठी थांबलोय. उद्यमनगर कुठे आहे दादा? हेच आहे ना उद्यमनगर. गाणी आलो. चल लवकर. आंबे मारतो का त्याला? चल पुढे यायची गाडी. अरे का हुलाले येत नाही गाडी. उगा का चालवलं कुठं हाय उग. अरे गेअर कमी कर. फायनली गाण्या भेटलं इथं. आजा भाई वाट बघतोय. आजा मेरे भाई चल. कैसा है शर्ट? चलो जायत भाई. चलो गाण्या. हे बाबा इथं सगळं आणणार आहे. मस्त आहे. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. जाण्याचं घे. चल मग कुठे येते गाण्यात? अतुल दादा कुठे? मला बघ. चलो खाना खाने. गुलाबजामुन हानते. अरे कहना क्या चाहते हो? 3-4 वाट्या गुलाबजामुन पाहिजे. दर्शवी हानतय 4-5 वाट्या. नाही पापड नाही लाकडे. लाकडं खायची का आता आम्ही? जाऊ दे मग. लाकडं तर तिथं बी भेटतात पण. हा दर्शक तू पण जेवून घे. जायचंय आपल्याला. तर काही जेवण वगैरे सगळं झालंय. आता आम्ही निघालोय घरी. अतुल शेटने फुल दाबून गुलाबजामुन आणले 4-5 वाट्या. तर चला आता निघतो आम्ही घरी.
गाईज फायनली आम्ही आता आलोय. चला अतुल शेट येतो. चलो आओ क्या काय बघताय राव असं करायचं जरा. गाईज फायनली घरी आलोय. शर्ट काढून ठेवले बाजूला. व्हाईट आहे म्हणून खराब होईल. तर आपल्याला उद्या व्हिडिओ पण काढायला जायचं त्यासाठी ठेवून दिलं. तर गाईज आजचा ब्लॉग कसा वाटला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करून टाका. पटापट 1000 सबस्क्रायबर करायचे आपल्याला. तर ब्लॉग आवडला असेल तर करून टाका सगळं. तोपर्यंत बाय.